हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। चला आता मी फर्स्ट टाइम जाणार आहे तर घरातलं माझं सगळं आवरलं गेलं, देवपूजा वगैरे झाली आणि मामा पण आले ते। काल जागरण गोंधळ होतं ना, तर सकाळी थोडं लेट झालं उठायला आणि नंतर घरातलं आवरलं आणि मिस्टरांचा डब्बा वगैरे केला। तर मिस्टर ही ड्युटीला गेलेले होते आणि आता मी करते ते म्हणजे बॅग पॅकिंग। तर कुठे चालले आहे बॅग पॅक करून, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच, जर थंबनेलवरूनही समजले असेल। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। लग्नाला पप्पाच्या टॉवेल ते पप्पाचे का तू इस्त्री केलेले इस्त्री केलेले ते इस्त्री बस से तर कुठं जायचं म्हटलं का भरपूर सारी तयारी करूनच जावी लागते। घरात सगळं काही बघून जावं लागतं। पॅक कर ना तू बाबा, माझी साई पण काम करते खूप। हो असं धर, मला पापड टाकते ना तसं धर। किती झाले ग? 2 झाले, 50 झाले 50। हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर काल जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला, उठायला थोडंसं लेटच झालं, पण सईच्या पप्पांचा डबा होता, डबा वगैरे झाल्यानंतर घरातले भरपूर अशी कामं आणि मला पण आज जायचं आहे ते म्हणजे आईंच्या माहेरीत आई गेलेल्या आहे। तर म्हणजे मामांच्या मुलीचं लग्न आहे ना, तर आईंच्या मोठ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे, तर 28 तारखेलाच आहे। तर ऋतूचंही 28 तारखेला आहे, पण तिकडेही जाणं गरजेचं आहे। तर म्हटलं तिकडे हळदीला जाऊन नंतर इकडे लग्नाला जाऊ, ॲडजस्टमेंट करावंच लागते। आणि मी फर्स्ट टाइम आईंच्या माहेरी चालले, कारण जायला जमलंच नव्हतं, कारण सई लहान होती आणि थोडा लांबचा प्रवास, तर मी काही गेलीच नाही ना। तर चला आता मी फर्स्ट टाइम जाणार आहे ओतूर गावाला। तर आपलं बनी आहे ना, तर तिथेच जवळपास ओतूर गाव आहे। तर भरपूर ताईही असतील तिथे, तर हा ब्लॉग तुम्हाला थोडासा लेट येत जातील। आता मी लग्नाला जाणार, तर ब्लॉग तुम्हाला थोडेसे लेट येईल, पण मस्त आता आहे तुम्हाला। तर ते खानदेश भागाकडे राहतात ना, तर तुम्हाला तिकडच्या लग्नाच्या पद्धती कशा असतात आमच्या, तर तुम्ही बघतच चाललंय, कारण भरपूर असे लग्नाचे व्हिडिओ आले। आता तिकडची पद्धत कशी असते लग्नाची, तर तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे, तर मस्त होणार आहे आजचं ही। आता इथून पुढे ही व्हिडिओ, तर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता मी आमच्या आईंच्या माहेरी चालले, तर चला। आणि आता मी मम्मीकडे आली आहे, कारण आम्हाला जायचं आहे 4 वाजता जायचं आहे। तर सईचे पप्पा ड्युटीला गेले आणि ते 4 वाजता आले का आम्ही निघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। त्यांच्या कमेंट होत्या की म्हणजे तू हे घ्यायला पाहिजे, तर काय तर चला आता आपण बघूया।
ब्लॅक कलर आहे काय ब्लॅक. मम्मीला एक तर ब्लॅक नाही चालत. वॉशिंग मशीन साठी कव्हर, तर भरपूर त्यांच्या कमेंट होत्या की वॉशिंग मशीनला कव्हर घालून मध्ये ठेवू नको. तर दुपार म्हणजे सकाळचंच ऊन असतं का, नंतर दुपारी पूर्ण सावली येते. आणि कव्हर आहे ना आम्ही ऑर्डर केलंच होतं, पण मिशोवरून केलेले आहे. 200 रुपये प्राइस आहे त्याची, पण चांगले आहे मम्मी, कापड चांगले फक्त आता बसेल की बसेल ना आपण त्याला होतं ना वजन. कापड किती रफ कपडा 200 रुपयाच्या मानाने चांगलं नाही झालं. छान आहे 200च्या मानाने छान आहे ग. बसेल तर बरं असं बसून पो असं असं उघडायचं इवर. असं वरून घालायचं पुरा एवढं मोठं आहे आपलं. 8 kg आपलं 8 किलोचं याचं आहे ना. कितीच आहे आपलं 8च बरोबर आहे. छान आहे पण कपडा पण मस्त आहे. लडक कपडा आहे. मला आपल्याला पातळ येतं का काय छान आहे. सॉफ्ट आहे कपडा चांगले छान आहे. मस्त आलेलं आहे. कपडा पण एकदम छान आहे. चांगले आलं चांगलं. चल त्या पिशव्या मागितले ते तुझी साडी पॅकिंग करून ठेवली का. चल आपण जाऊ. चला तर अजून एक ऑर्डर केलं होतं, तर ती काल ऑर्डर आलेली होती. तर मम्मीने काल आहे ना कपाट आवरलं भरपूर त्यांना साड्याही बघायच्या आहे. पण आता मला आहे ना लग्न म्हणजे आता लग्न चालू झाले, पण आता मी आज पण जायचंय बाहेर. आता 3 वाजले तर आम्ही 4 साडेचारला निघू. तर त्यापूर्वी आता सईचे पप्पा येणार आहे, कारण ते ड्युटीला गेले होते, सुट्टी भेटत नव्हती. तर मला सांगितलं आहे सगळं काही कुठे जाणार आहे का. चला आता मी ना मला बॅग दाखवते. तर हे पण म्हणजे आपल्या साड्यांच्या बॅगी पण मागवल्या होत्या. साडी नाही फक्त साडीची बॅगी मागवल्या होत्या. तर मम्मीने काल त्यामध्ये सगळ्या साड्या आहे ना, तर काल आली ही ऑर्डर आणि ती आज आली. तर मी आल्यानंतरच ती ऑर्डर आली आणि ही आज काल आली होती. तर तिने सगळ्या साड्या पॅकिंग करून ठेवल्या आहे आणि छान मस्त भेटल्या. आणि क्वालिटी पण खूप छान आहे पिशवीची, मस्त आहे. तर 250 रुपयाच्या 12 पिशव्या भेटल्या, पण छान भेटल्या. तर मी असं आहे ना शालीमारला बघितलं होतं ना, महाग सांगत होते. तर म्हटलं चला ऑनलाईनच बघू. तर कधी कधी ऑनलाईनच्या वस्तू भरपूर अशा मागितल्या छानच निघतात, भारी निघतात. आणि मी सगळं मिशोवरूनच मागते जास्त करून. तर खूप भारी म्हणजे त्याला ब्लाऊज साडी एकदम पॅक. आपल्याला कुठे जायचं असतं तर फक्त साडी बघायची आणि बॅगमध्ये टाकायची, तर मस्त राहते. आणि घडी वगैरे एकदम छान राहते ना, जशी तशी साडी पॅकिंग वगैरे ठेवली, ड्रायक्लिंग वगैरे करून आणली ना व्यवस्थित. तर आणि आपलं कपाट पण आहे ना व्यवस्थित राहतं. म्हणजे आपण घाई गडबडीत निघतो लग्नाला, कधी आपल्याला घाई गडबडी असते, आपण कशीही काढतो. त्यापेक्षा अशी असते की एक काढली की व्यवस्थित निघते ना. तर मस्त मम्मीच्या सगळ्या साड्या अशा मस्त पॅकिंग झाल्या आहे, छान वाटते. तर तुम्हाला साड्याही दाखवायच्या आहे, पण मी कधी निवंत आले का मग तुम्हाला दाखवणार आहे. चला येऊ का मम्मी. हा येते मी. हो आता मी निघाली आहे. तर भेटू आता. आम्ही बस बघतो, बस भेटते का नाही. बसचं काय सांगते नाही का, आता काढलं जातो. तर माझं कवजिला तर आता आम्ही आलोय सिन्नर बस स्टँडवर. आणि नाशिक बस अजून लागलेलीच नव्हती आणि 2 बस निघून गेल्या होत्या, पण भरपूर गर्दी. आणि आम्हाला जी बस भेटली ना त्यात पण आम्हाला ना नाशिक रोडपर्यंत तर उभं राहूनच जावं लागलं, कारण आता लग्न सर म्हणजे 5 तारखेपर्यंतच लग्न आहे आणि त्यानंतर असतं लागतंय.
तर इतके लग्न आणि बसमध्ये खूप गर्दी. नंतर नाशिक रोडपासून मला आहे ना सीट भेटलं तेव्हा मी शूट घेतलं, नाही तर आम्ही उभंच होतो. आणि आता हे कळवणमधलं आहे. तर कळवणमध्ये म्हणजे भरपूर असे डोंगर, कारण वणी साईडकडे बघितलं असेल ना तुम्ही, भरपूर डोंगर वगैरे असतात ना. तर छान मस्त बाहेरचं आहे ना वातावरण खूप मस्त झालेलं होतं. तर आणि आम्ही घरी ना 9, 9:30, 10ला पोचलो. वेळच झालेला होता, कारण 2.5-3 तास लागताच घरीपर्यंत पोहोचायला. वेळ जातोच प्रवासामध्ये. आणि सई पण थोडी कंटाळलीच होती. आणि नंतर गेल्यानंतर जेवण वगैरे झाली आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. तर छान. तर या आहे तर आमच्या आईंची मोठी भाची. तर मस्त तिची हातावर छान मस्त मेहंदी काढलेली गेली होती आणि ती पण खूप मस्त दिसत होती. तर नवरीचं नाव आहे कल्याणी. तर आई आणि मामा आहे ना, तर सुरुवात आईपासूनच झाली मेहंदीच्या कार्यक्रमाला. तर आई आणि मामाने त्यांचं फोटोशूट झालं. पहिले ऑप्शन केलं आईंनी, नंतर छान सगळ्यांचे फोटोशूट सुरू झालं. काही कार्यक्रम म्हटलं की फोटोशूट येतच. आणि या आहे ना, तर म्हणजे आता तुम्हाला मी सगळ्या म्हणजे आईंच्या माहेरी मी पहिल्यांदाच गेली आणि तुमच्यासोबतही व्हिडिओ शेअर करते. तर आमच्या आईंचे हे 2 नंबरचे भाऊ, तर हे सुरतला राहतात. तर मामा मामी हे सुरतचे मामा मामी आहे. आणि या आहे ना ह्या तर नवरीच्या आई, तर ओतूरच्या मामी. तर या सगळ्यात मोठ्या आहे. आणि जेवढे मला ओळखीचे आहे, तर मी पण फर्स्ट टाईम गेले, जास्त काही माहिती नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं मला माहिती ना तेवढे तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे आहे ते नगरचे मामा मामी, म्हणजे आईंचे लहान भाऊ सगळ्यात. तर 1 नंबर ओतूरचे आहे, नंतर आई, नंतर सुरतचे मामा, नंतर नगरचे मामा. आणि या आहे ना तर नवरीच्या मावशी आहे. आणि छान सगळे नवरीचं औक्षण केलं, सगळ्यांनी छान मस्त फोटोशूट केले. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर जेवढे पण पाहुणे आले ना त्यांचे सगळ्यांचे फोटोशूट झालं. जास्त काय व्हिडिओमध्ये घेता नाही आलं, कारण व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता. आणि आता डान्सला सुरुवात झाली आहे. तर सगळ्यांनी छान मस्त अशा छोटी मस्त मेहंदीच्या कार्यक्रमाची सगळ्यांनी छान डान्स बसवलेले होते. आणि ह्या सगळ्या मुली आहे ना, तर त्या आहे ना सगळ्यांना नवरीच्या मावशीच्या मुली. तर खरंच सगळ्यांचे स्वभाव खूप मस्त. म्हणजे मी पहिल्यांदा गेले, पण मला असं वाटलं मी पहिल्यापासून यांना ओळखते. म्हणजे मी पहिले कोणालाच बघितलेलं नव्हतं, पण खरंच खूप सगळ्यांचे स्वभाव खूप छान आहे. आणि सगळ्यांना अशा म्हणजे आपलंसं म्हणून बोलतात वागतात, खूप भारी वाटलं. आणि मलाही करमलं गेलं होतं. आणि ह्या आहे ना, तर ही बघा त्या साईडच्या आहे ना नवरीच्या त्या साईडची, तर ती नवरीची बहीण आहे. आणि तिचं नाव तेजू, नवरीचं नाव कल्याणी. आणि या पण दोघी आहे ना त्या नवरीच्या मावशीच्या मुली आहे. तर सगळ्यांनी छान मस्त डान्स केले आणि मस्तपैकी ना, तर छान वाटते ना, तुम्हाला पण मजा येते ना व्हिडिओमध्ये बघतात. तर सॉन्ग काही घेतले नाही, कारण सॉन्ग घेतल्यावर व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतं ना, त्यामुळे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि त्यानंतर उद्याही मस्त हळदीचा प्रोग्राम, म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे पद्धती असतात प्रत्येकाकडं. तर काही पद्धती मी अशा बघितल्या ना, तर इकडे करत नाही आणि तिकडे करतात. तर खूप म्हणजे भारी वाटलं. तर मीही बघितलं पहिल्यांदाच आणि आता तुमच्यासोबतही मी ते व्हिडिओ शेअर केले, तुम्हीही बघा. तर चला. आणि सई बघा कशी मस्त हाताची घडी घालून आहे ना डान्स बघते. आणि माझ्या छोट्या सईनीही नंतर मस्त डान्स केला. तर तुम्हालाही सईचा डान्स बघायचा असेल ना, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा.
तर आता सगळे काही ना मस्तपैकी नाचत होते आणि सई बघितलं ना तर ते जसे ना नाचतात ना तर त्या भागाकडे अशाच पद्धतीने नाचलं जातं आणि सई पण ना त्यांचं बघून प्रयत्न करत होती मस्त नाचण्याचा. तर मस्त सईने पण एन्जॉय केला आणि सई पण ना खूप म्हणजे रमली गेली होती. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओचे एंड करते. तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.